मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे पार्थ आणि काव्या ऑफिसमधनं घरी पोहोचलेले असतात। त्यावर मग पार्थ रिक्षातून उतरतो आणि म्हणतो, काय हे मुंबईचं ट्रॅफिक, केवढा वेळ लागला। त्यावर काव्या म्हणते, मला तर कसा वेळ निघून गेला हे कळालंही नाही। त्यावर पार्थला आठवतं की पार्थ ही तिला आधी सेम असंच वाक्य बोललेलं असतो आणि त्यानंतर पार्थ आणि काव्या दोघीही त्या रिक्षावाल्याला पैसे देतात। त्यावर मग काव्या म्हणते, पार्थ तुम्ही का पैसे देताय, मी देते ना, मी सांगितलं एकदा तर तुम्ही तुमचे पैसे ठेवून द्या। त्यावर मग पार्थ म्हणतो, जर तुम्ही हे पैसे नाही देऊ दिले तर मग नंतर मी तुमच्या रिक्षामध्ये कधीही बसणार नाही। त्यावर मग काव्या म्हणते, असं तर मग तुम्हाला माझ्या रिक्षामध्ये डबल एकदा बसणार आहात तर मग। काव्या म्हणते, ठीक आहे हो पार्थ, बास आता, किती चिडाल, म्हणजे फिसकारलेली मांजर मी आहे, पण सध्या तुमचा चिडलेला बोका झालेला आहे। आणि आता पार्थ प्लीज खरंच बास, अहो किती चिडाल तुम्ही, सोडा ना राग। पार्थ तुम्हाला एवढा राग बिलकुलही सूट करत नाही असं मग काव्या पार्थला म्हणते। त्यानंतर पार्थ तिथनं निघून जातो आणि मग ते दोघेही सोबतच घरी जातात। त्यानंतर इकडे हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात आणि इकडे वसू आत्या मालिनी काकूंना म्हणत असतात, मला मान्य आहे की जीवा आणि काव्या बदललेले आहेत, ते आपापल्या पार्टनरसाठी काहीतरी करू पाहत आहेत, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते त्यांचे पार्टनर त्यांना रिस्पॉन्स देत आहेत का, त्यांचा बदल तुला दिसत नाही का, ते त्यांच्यासोबत खुश नाही आहेत, तुला हे बदल त्यांच्यातला दिसून येत नाही का, नंदिनी आणि पार्थमध्ये झालेला बदलही तू बघायला हवास, मालिनी बिलकुलही खुश नाही आहेत। वर विक्रम काका म्हणतात, आता खरंच तुमच्या दोघींचंही भास झालं हां, ह्या शेंगदाण्यापेक्षा गरम तर तुमच्या दोघींची चर्चा होत चाललेली आहे। आणि आता काय तोच विषय मी सांगतो आता, मालिनी तू आता सत्यनारायणाची तयारी कर, आणि ताई तूही, मी तुला सांगतोय, जर असा काही राडा झालास तर मग काव्याने तुला कसा त्या दिवशी बड्डेला केक भरवला होता तसाच तू तिला शिरा भरव, मग तर झालं, आता तू काही टेन्शन घेऊ नकोस। आणि चला बरं, आता तुम्ही दोघेही पटापट शेंगा खा, आणि तो चहाही गार होत आहे, चला आता। नंतर मालिनी काकू विचार करत असतात, खरंच पार्थ आणि नंदिनीचं वागणं का बदललं असेल, यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला असेल का, नाहीतर आत्या म्हणतात ते तर खरं नसेल ना, याचा काय तो शोध मला घ्यायलाच लागेल। जीवा आणि नंदिनी घरी पोहोचलेले असतात, पण आणखीनही नंदिनीने जीवाला ओळखलेलं नसतं, तिला वाटत असतं की तो रिक्षावालाच आहे। आणि मग ती म्हणते, खरंच दादा थँक्यू, तुम्ही मला अगदी व्यवस्थित पोहोचवलं, अगदी एक ना एक खड्डा चुकून चांगल्या रस्त्याने गाडी घेतली आणि बिलकुलही धक्का लागू दिला नाही, हे घ्या तुमचे पैसे, थोडासा वेळ लागला पण अगदी व्यवस्थित आणलं, काही हरकत नाही। त्यावर मग जीवा म्हणतो, पैसे कशाला, नको नको, आणि तो खोकलण्याची ॲक्टिंग करायला लागतो आणि स्वतःचा चेहराही झाकायला लागतो। त्यावर नंदिनी त्याला म्हणते, अहो तुम्ही तिकडे का पाहतायत, मी तुम्हाला पैसे देत आहे, तुम्ही हे घ्या ना, तिकडे काय आहे तिकडे बघतायत तुम्ही। त्यावर मग जीवा म्हणतो, अहो ते कसं आहे ना, मला अधूनमधून पावसाळ्याचं सर्दी आणि खोकला होत राहतो, पैसे कशाला देताय, राहू द्या तुम्ही, नको मला। त्यावर मग नंदिनी म्हणते, असं काय करताय दादा, पैसे तर तुम्हाला घ्यायलाच लागतील आणि पैशाला काय नको म्हणताय। त्यावर मग जीवा ते पैसे घेतो आणि तिथनं निघतो आणि नंदिनीही घराकडे निघते। त्यानंतर मग जीवा नंदिनी गेली आहे की नाही हे रिक्षातनं उतरून बघतो आणि ज्याचा रिक्षा असतो त्याला कॉल करून सांगतो, खरंच धन्यवाद दादा, तुमच्यामुळेच हे शक्य झालं, कारण तुम्ही मला रिक्षा दिली, आता तुम्ही आमच्या बंगल्याजवळ या, मी तिथेच उभा आहे आणि तुमचा रिक्षा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर जीवा स्वतःशीच म्हणतो, वा जीवा, खरंच तुला फार छान जमलंय, नंदिनीसोबत प्रवास केला आणि तिला कळालंही नाही, वा खरंच छान जीवा। आणि इकडे पार्थ आणि काव्या त्यांच्या रूममध्ये असतात, काव्या ड्रेसिंग टेबलजवळ बसून तिचं लोशन वगैरे लावत असते आणि पार्थ तिच्या साईडलाच फोनवर बोलत असतो आणि त्यांच्या ऑफिसमधल्या कलिगला सांगत असतो की ती गाडी पंक्चर आहे, की तिची कोणी हवा काढली आहे ते मला माहीत नाही, पण उद्या मॅकॅनिकला बोलून ती गाडी लवकर तिचं पंक्चर काढून घ्या। आणि त्यानंतर काव्या मनातच म्हणत असते
बोक्या, मीच तुझी गाडीची हवा काढलेली आहे. पण हे जर तुला कळलं तर खरंच तू किती सॉलिड ओरडशील माझ्यावर. आणि मग लगेच पार्थ तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर ती उठते आणि त्याला म्हणते, मी तुमच्या गाडीची हवा काढलेली नाही आहे, तुम्ही माझ्याकडे असे का बघत आहात. त्यावर मग पार्थ म्हणतो, मी तुम्हाला असं म्हटलं का की तुम्हीच हवा काढलेली आहे. पार्थ तिथनं जायला लागतो. मग काव्या त्याला म्हणते, अहो पार्थ थांबा ना, मला तुम्हाला विचारायचंच राहिलं की मग तुम्हाला आज कसा वाटला सफर आहे, रिक्षा प्रवास. त्यावर मग पार्थ म्हणतो, तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या सफरकडे लक्ष दिलं तर चांगलंच बरं होईल. त्यावर मग काव्या म्हणते, काही गरज नाही आहे मला, मी फार हुशार आहे आणि माझं पाठांतर तर फारच छान आहे. आणि तुम्हाला जरी मी वरवर अशी वाटत असले पण मी मात्र फारच हुशार आहे. मी जेव्हा 10वीला होते ना पार्थ त्यावेळेस. तर मग पार्थ म्हणतो, मला ऐकायचं नाही आहे, मला काहीच इंटरेस्ट नाही आहे, कारण मला आता कोणाच्याही जुन्या आठवणींमध्ये रमण्याची बिलकुलही इच्छा नाही आहे. असं म्हणून पार्थ तिथनं जायला निघतो. आणि इकडे जीवा त्यांच्या रूममध्ये नंदिनीचं बेड रेडी करत असतो, कारण नंदिनी खाली झोपत असते. ते अंथरूण ते सर्व जीवा टाकून ठेवत असतो. आणि तेवढ्यातच नंदिनी तिथे हातामध्ये पाण्याचा तांब्या घेऊन येते आणि ती बघत नाही की खाली त्याने ब्लँकेट्स वगैरे ठेवलेले आहेत. त्यामुळे तिचा पाय घसरतो आणि ती पडते. त्यात जीवा तिला लगेचच पकडतो. त्यानंतर नंदिनी मात्र जीवाकडे बघतच राहते आणि जीवाही तिच्याकडे बघत राहतो. त्यानंतर नंदिनी स्वतःला सावरते आणि उठते. मग जीवाही तिला उभं करतो आणि त्यानंतर जीवा तांब्यावरचं बुटकुलं खाली पडलेलं असतं ते उचलून नंदिनीकडे देत असतो. तर नंदिनी हात लगेचच पुढे करते आणि त्याला वाटतं की तिने हात त्याच्यासाठीच पुढे केलेला आहे की काय. त्यामुळे तो त्याचा हात नंदिनीच्या हातात देतो. पण त्यानंतर नंदिनी म्हणते, मी तुम्हाला हात नाही तर ते तुमच्या हातामधलं फुलं मागितलेलं आहे. त्यावर मग जीवा म्हणतो, मला थोडंसं पाणी भेटेल का. त्यावर मग नंदिनी त्याच्या हातामध्ये तो तांब्या आणि ते बुटकुलं दोन्हीही देते. त्यावर मग जीवा म्हणतो, अहो प्लीज मला यामध्ये पाणी ओतून देता का. त्यावर मग नंदिनी त्याच्याकडे बघत असते. त्यावर तो म्हणतो, अहो मी तुम्हाला सांगतो, माझी आजी नेहमी म्हणायची, कारण कोणालाही पाण्यासाठी कधीच नाही म्हणू नये. त्यावर मग नंदिनी त्याला ते पाणी तांब्यातलं ओतून देते आणि मग जीवा ते पाणी वाजवत वाजवत फुरक्या पित असतो आणि तिच्या मागे मागे करत असतो, कारण नंदिनी तिचे सर्व ड्रेस तिच्या कबर्डमध्ये घड्या करून अरेंज करत असते. त्यावर मग जीवा ती जसं जिकडे जिकडे जाईल रूममध्ये तिकडे तिकडे ते पाणी घेऊन तिच्या मागे मागे जातो. त्यावर मग नंदिनी तिथेच एका जागेवर थांबते आणि मग म्हणतोस, अगं सॉरी खरंच, पण तुला त्रास झाला का मी असं पाणी पित आहे त्याचा. कारण मला एक बाई म्हणाली होती, ती चकाचक बाई असं म्हणाली की कोणी चहा किंवा पाणी वगैरे कॉफी असं वाजवून आवाज करून पित असेल तर समजून जावं की त्या माणसाचं मन अगदी स्वच्छ आहे. त्यावर नंदिनी म्हणते, खरंच का, मग त्या बाईला जाऊन सांगा, असं काहीही नसतं. जीवा म्हणतो, हे तू खरंच सांगत आहेस का. त्यावर नंदिनी म्हणते, हो, कारण प्रॅक्टिकल वागणं हेच खरं आहे. आणि इकडे त्या रम्याला म्हणत असतात की अगं तू तर मोठी म्हणाली होतीस की काव्या आणि पार्थ एकत्र येणार नाहीत. त्यावर मग रम्या म्हणते, अगं हो येणारच नाहीत. त्यावर आत्या म्हणतात, अगं आले, मला ना आता मालिनीचं बोलणं खरंच वाटायला लागलं आहे, कारण मालिनी म्हणाली होती की बदलाचे वारे आता वाहू लागलेले आहेत आणि हे खरंच व्हायला लागलं आहे. त्यावर रम्या म्हणते, हे कसं शक्य आहे. अगं जाताना तर पार्थ खूप तिच्यावर चिडला होता. त्यावर रम्या म्हणते, हा पार्थ पण नाही, एकीकडे मला असं दाखवतो तो की काव्यावर फार चिडलेला आहे आणि दुसरीकडे तिच्यासोबतच हसत हसत घरी येतो. यावर आत्या म्हणतात, अगं तो घरी आला आहे हे जरी खरं असलं तरीही तो हसत हसत आलेला नाही आहे. त्यावर मग रम्या म्हणते, हां तर मग नक्कीच कालपासून त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे, पण ते नक्की काय, कुठे पाणी मुरते हे आपल्याला शोधून काढायला हवं. तर आत्या म्हणतात, रम्या तुला आठवत आहे का, मी तुला सांगितलं होतं की मला काव्याच्या रूममध्ये ब्राऊन कलरचं एक इन्व्हलप दिसलं होतं आणि ते मी उचलल्यास तिने माझ्याकडनं खेचून घेतलं आणि ती माझ्याकडनं लपवण्याचाही प्रयत्न करत होती.
होते. म्हणजे याचाच अर्थ असा की नक्कीच त्या इन्व्हलपमध्ये काहीतरी खूप महत्त्वाचं आहे जे तिला आपल्याला कोणालाच कळू द्यायचं नाही आहे. कदाचित त्या इन्व्हलपमध्ये पार्थच्या राग करण्याचं कारणही असू शकतं. आता उद्या ती कॉलेजला गेली ना की मी तिच्या रूममध्ये जाऊन बघतेच की त्या इन्व्हलपमध्ये नक्की काय आहे. आणि इकडे पार्थ किचनमध्ये विचारांमध्ये कॉफी करत मग्न असतो. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि फ्रीजमधनं पाणी घेते आणि पार्थला विचारते, मी करून देते तुम्हाला कॉफी. त्यावर पार्थ म्हणतो नको. आणि काव्या नंदिनी तिला विचारते की काय झालं. त्यावर पार्थ म्हणतो मला वाटलं की काव्या जाग्या असतील पण दिवसभर माझ्या मागे मागे करून त्या थकून झोपलेल्या आहेत. आणि पार्थ नंदिनीला विचारतो जीवाचं काय. त्यावर नंदिनी सांगते त्यांचं काही माहीत नाही, कदाचित झोपलेही असतील तेही, कारण दिवसभर माझा राग घालवण्याचा खूप प्रयत्न करत होते. जाताना मला ते सोडवायला आलते आणि मी त्यांना सांगितलं की येताना मी तुमच्या बाईकवर बसणार नाही. त्यामुळे त्यांनी येताना रिक्षामध्ये आले आणि नुसतं रिक्षामध्ये आले नाही तर रिक्षावाला बनून आले. त्यावर पार्थ नंदिनीला विचारतो म्हणजे. त्यावर मग सर्व नंदिनी त्याला सांगते झालेला प्रकार. त्यावर मग पार्थ तिला म्हणतो म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रवास ओळखलंच नाही का की तो जीवा आहे. त्यावर नंदिनी म्हणते नाही, मी इथे येईपर्यंत तर त्यांना बिलकुलही ओळखलं नाही. पण जेव्हा मी रिक्षातनं उतरले आणि त्यांना पैसे देत होते त्यावेळेस मात्र मला त्यांच्या हातात ते घड्याळ दिसलं जे मी त्यांना गिफ्ट दिलं होतं 1 मंथ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. त्यावरनं मला ओळखता आलं की तो जीवाच आहे. यावर पार्थ म्हणतो इथे सुद्धा तेच. म्हणजे आधी एकदा मी काव्याला माझ्या गाडीत बसायला आवडत नव्हतं त्यावेळेस मी त्यांना रिक्षा घेऊन घ्यायला गेलो होतो आणि आत्ता मी त्यांच्यासोबत रिक्षामध्ये यावं म्हणून त्यांनी तर माझ्या ऑफिसमध्ये आल्या आणि माझ्या गाडीची हवा सोडून दिली. म्हणजे हे सर्व काव्याने केलं आहे. तर खरंच वेडी मुलगी आहे, मनात जे येईल ते करते. पार्थ म्हणतो खरंच वेडेच आहेत हे दोघं, काय करायचं ह्यांचं. त्यावर नंदिनी म्हणते काय करायचं, आपण दिवा जसं पाण्यामध्ये सोडून देतो तसं द्यायचं. बायका नाही का घरामध्ये दिवा लावतात वात असेपर्यंत आणि त्यामध्ये तेल असेपर्यंत तो तेवत राहतो. त्यानंतर मात्र दिव्याचं राज्य, अंधारही त्याचाच आणि उजेडही त्याचाच. त्यावर पार्थ म्हणतो पण मला मात्र ह्या नात्यामध्ये उजेड कुठेच दिसत नाही, दूरपर्यंत नुसता अंधारच दिसत आहे आणि मला आता मागे ओळून त्याचा प्रकाश पाहावासाही वाटत नाहीये. आता मला त्यांना मनापासनं सांगावंसं वाटत आहे, केल्या आहेत सह्या तर घ्या आता डिवोर्स, कारण त्यांनाही डिवोर्सच हवा होता. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे नंदिनी इकडे सकाळीच लवकर आवरून आनंद निवासला जाण्यासाठी निघते. त्यावर मग मालिनी काकू तिला विचारतात की तू आज एवढं लवकर कसं चालली आहेस. त्यावर नंदिनी म्हणते मला आज जरा काम होतं आई, त्यामुळे मी जरा लवकरच निघत आहे. त्यावर काकू तिला म्हणतात तू लवकर निघत आहेस ते ठीक आहे पण तू जीवापासनं पळण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेस ना. आणि इकडे ज्यावेळेस मालिनी काकू किचनमध्ये पार्थसाठी खिचडी करत असतात त्यावेळेस काव्या तिथे येते आणि काकूंना म्हणते काकू मी जर पार्थसाठी खिचडी केली तर चालेल का. त्यावर काकू म्हणतात हो कर ना, पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे त्याचं खरं उत्तर देशील का. त्यावर काव्या म्हणते हो विचारा ना काकू. त्यावर काकू म्हणतात तू पार्थच्या प्रेमामध्ये वगैरे पडलेली आहेस की काय. त्यावर काव्या त्यांच्याकडे शॉक होऊन बघतच असते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन व लेटेस्ट एपिसोड आणि प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.